कर्माचे भोग. काही करा पण कर्म पिछा कधी सोडत नाही. ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो. एक अत्यंत धार्मिक राजा होता. तो न्याय आणि देवभक्त होता. त्याने एक महादेवाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता. त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता. राजाच्या मंदिरात तो 22 वर्षापासून पूजा करीत होता, पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही. राजाला एक मुलगा होता. राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा विद्वान झाल्यावर एक सुंदर राजकन्याशी त्याचे लग्न लावून दिले. ज्या दिवशी राजकन्याला लग्न करून तिच्या महालात आणले, त्या रात्री राजकन्याला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली आणि तिथे हिरे रत्नाची जडलेली तलवार पडलेली दिसली. राजकन्याने ती तलवार मयानातून बाहेर काढली. तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातून पळून राजपुत्राच्या मानेवर पडली. राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्याला खूप वाईट वाटू लागले. तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले? माझा नवरा माझ्याच हाताने मेला. हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे, पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही, कारण यामुळे माझ्या आई-वडिलांची आणि सासऱ्याची बदनामी होईल आणि कुणी त्यावर विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला, तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीला कुणीतरी मारले आहे. लोक जमले आणि राजा आला. त्याने विचारले, कुणी मारले? तेव्हा ती नववधू म्हणू लागली, मला माहीत नाही कोण होता, पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं. राजा सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले. त्यांनी त्याला धरले आणि विचारले, तू राजकुमाराला का मारलेस? ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारले नाही. मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही. यात देव साक्षी आहे. न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देऊ नये, योग्य नाही. ब्राह्मणाचे कुणी ऐकत नव्हते. हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे. पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारले, मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो. असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला. यावर ब्राह्मण फार दुःखी झाला. राजाला अधर्म समजून देश सोडून गेला. तिथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखाद्या विजन ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे. त्याला कुणीतरी सांगितले की काशी येथे एक विद्वान ज्योतिषी राहतो. त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला. ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते. त्याने ज्योतिषाच्या पत्नीला विचारले, आई, तुमचे पती ज्योतिष महाराज कुठे गेले? तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असह्य शिवीगाळ केली. ती ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला की मी हात कापण्याचा आदेश विचारायला आलो, पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन. इतक्यात ज्योतिषी आले. घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्याचा अपमान केला, पण ज्योतिष गप्प राहिले आणि बायकोला काही बोलले नाही. त्यानंतर ते गादीवर बसले. ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले, ब्राह्मणदेवा, तू इथे का आलेला आहेस? त्याबद्दल काय विचारायचे ते विचार. ब्राह्मण म्हणाला, अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिभेचा तुमचा एवढा आदर का करते, जो कुणाला सहन होत नाही, आणि तुम्ही सहन करता याच कारण काय? यावर ब्राह्मण म्हणाले की माझी बायको नाही, माझे कर्म आहे. जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे बहीण, मुलगा, शिष्य, पिता, गुरु, नातेवाईक, एकूणही असो, ते तुमचे कर्म आहेत. ही बायको नाही, माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही. कुणी ही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती भोगावीच लागतात.
कर्माचे अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही. म्हणून मी माझ्या कर्माच्या आनंदाने आनंद घेत आहे. माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही, जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत. तेव्हा ब्राह्मणाने विचारले, ज्योतिषी, तुम्ही असे कोणते कर्म केले होते? तेव्हा ज्योतिष म्हणाले, एका मागच्या जन्मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती. तिच्या पाठीवर एक फोड आले होते. त्या फोडाच्या दुःखाने ती खूप दुःखी होती आणि अशक्ती झाली होती. माझा स्वभाव खूप वाईट होता, म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखी दुःखी करायचो. त्यामुळे ती वेदनेमुळे उडी मारायची. तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो. ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दुःखी करत असे. माझ्याकडून तिचा खूप छळ होता. ती त्या गावातून 10-12 मैल दूर अंतरावर गेली. तिथे नदीच्या तीरावर ती घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला छिद्र पडले. माझी चोच मात्र त्यात अडकली. अनेकदा प्रयत्न केले तरी माझी चोच सुटली नाही. मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला, पण ती बाहेर आली नाही. हे पाण्याच्या भीतीने हा दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली, पण तिथेही मला चोच काढता आली नाही. अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावले. मग नदीच्या प्रवाहाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठ्या ज्योतिषी झालो. आता ती माझी पत्नी आहे. ती तो शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखवेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल. मी तिला दोष देणार नाही, कारण ते मी केलेल्या कर्माचे फळ आहे. आता ज्योतिषी ब्राह्मणा म्हणाले की आता तुम्ही सांगा. तुम्ही ब्राह्मण आले आहेत. तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली आणि विचारले की अधर्मी पापी राजाने मला शिक्षा का केली? माझा हात का कापला? ज्योतिषी म्हणाले, राजाने तुझा हात कापला नाही, तुझ्या कर्माने तुझा हात कापला. तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती. राजपुत्र कसाई होता. जेव्हा त्या कसाईनं गाईला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली. मागून कसाई आला, तुम्हाला विचारले, इथे गाय गेली का? तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती, म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेने दाखवले. त्या कसाऱ्याने जाऊन गाईला मारले. तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता. इतक्यात त्या जंगलात एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांनी खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली. नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली. मागील जन्मी केलेले कर्माचे दोघांनी एक रात्रीसाठी एकत्र आणले. कारण कसाईने गाईला विळ्याने मारले होते, त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने राजाचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला. हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आहे. जी तुमची चूक आहे तर इतर कोणाचीही नाही. ज्यामुळे मनुष्य दृढ स्थान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच म्हणतात कर्माचे फळ हे भोगावेच लागतात, मग ती चांगली असो की वाईट.